topic plant water relation. Today we discuss next article translocation of water. In another term, it is also called as a ascent of sap. ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर याला दुसरा पर्यायी शब्द काय वापरला जातो? असेंट ऑफ सॅप. हे आर्टिकल आज आता या लेक्चरला थोडक्यामध्ये व्यवस्थित आपण समजून घेऊया. सो फोकस ऑन दिस आर्टिकल. सर्वप्रथम आपण काय पाहूया? व्हॉट इज मीन बाय ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. थोडक्यात त्याची व्याख्या पाहूया. Transport of water with dissolved minerals from root towards the upper portion of plant, that is nothing but stem, leaves, flowers, fruit, etc. against gravity. Such process is called as a translocation of water. थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर कोणतीही वनस्पतीची मुळं ही जमिनीमध्ये खोलवर गेलेली असतात. हे बेसिक तुम्हाला माहिती आहे. जमिनीमध्ये जे काही पाणी असतं ती वनस्पतीची मुळं शोषून घेतात. फक्त पाणी घेतात का? तर पाण्याबरोबर जमिनीमध्ये असणारे जे काही मिनरल्स असतील, पाण्यामध्ये विरघळलेले डिझॉल्व्ड मिनरल्स असतील, ते पण शोषून घेतात. आणि शोषून घेतलेलं पाणी फक्त मुळामध्ये राहतं का? तर नाही. तर मुळामध्ये आलेलं पाणी ते पुढे वरती 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 वनस्पतीच्या बॉडीला वरपर्यंत जातं. मग वनस्पतीच्या बॉडीचे इतर पार्ट कोणते असतात? स्टेम असेल, लीव्ज असतील, फ्लावर असेल, फ्रूट असेल, अप्पर पोर्शन ऑफ प्लांट. वनस्पतीच्या सर्व भागांना वरच्या दिशेनं पाणी पुरवलं जातं. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण जमिनीकडे असतं, पाणी मात्र विरुद्ध दिशेने जातं, वरच्या दिशेने जातं. हे जे काही पाण्याचं स्थलांतर आहे, खालून वरती पाणी जाणं, विरुद्ध दिशेने जाणं, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध बाजूने वरच्या दिशेने पाण्याचं वहन होणं, that concept is called as a translocation of water or ascent of sap. Actually, this process is occurs through lumen or vessels which are present in xylem tissue. In vascular plants, शक्यतो वनस्पतीमध्ये each and every plant body is made up of cells, tissue. वनस्पती म्हटलं की ती पेशींनी बॉडी बनलेली असते. त्याच्यामध्ये झायलम फ्लोएम नावाचे टिश्यू असतात. त्यातलं प्रमुख पाण्याच्या रिलेटेड या ठिकाणी झायलम टिश्यू. आणि झायलम टिश्यू मध्ये आतून छोट्या छोट्या थोड्याशा पोकळ्या असतात, ज्याला आपण एम्प्टी स्पेसेस किंवा व्हेसल सुद्धा म्हणूया. या एम्प्टी म्हणजे रिकाम्या जागा, पोकळ्या ज्या असतात, याच्या थ्रू ते पाण्याचं वहन झालेलं आपल्याला दिसून येईल. ऍक्च्युअली रिंगिंग एक्सपेरिमेंट ऑल्सो प्रूव्स दॅट, रिंगिंग एक्सपेरिमेंट जो आहे तो प्रूव्ह करतो झायलम इज द पाथ ऑफ असेंट ऑफ सॅप. झायलम मधूनच पाणी व्यवस्थित किंवा झायलम पर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचवलं जातं, किंवा झायलम मध्ये ज्या पोकळ्या आहेत, रिकाम्या जागा आहेत, तिथून पाणी वर 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 वनस्पतीच्या सर्व भागांना पुरवलं जातं. हा तो कन्सेप्ट आहे. याला आपण ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. देर आर सो मेनी डिफरंट मेकॅनिझम्स और theories to explain the concept of translocation of water. हा ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर हा कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे प्रयोग केले,
वेगवेगळे त्यांनी स्वतःचे थेरी म्हणजे मत मांडली, सिद्धांत मांडले. बट इन युअर सिलेबस, तुमच्या सिलेबस मध्ये 3 महत्वाच्या थेरी कन्सिडर केलेल्या आहेत. मग त्या 3 थेरीज कोणत्या? हिअर फर्स्ट रूट प्रेशर थेरी, त्यालाच दुसरं नाव आहे फाइटल थेरी. सेकंड कॅपिलरी थेरी, त्यालाच पर्यायी दुसरं नाव आहे फिजिकल फोर्स थेरी. अँड थर्ड कोहेशन टेन्शन थेरी, त्यालाच पर्यायी नाव आहे ट्रान्सपिरेशन पुल थेरी. अशा या 3 थेरी वेगवेगळ्या सायंटिस्टनी अभ्यास करून या ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर या कन्सेप्टला पुरावा म्हणून किंवा त्याचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी या 3 थेरी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आपल्याला दिसून येते. वी सी वन बाय वन, एक एक थेरी आपण व्यवस्थित समजून घ्यायची. इन टुडेज लेक्चर, आत्ताच्या या लेक्चरला आपण पहिल्या थेरीवरती फोकस करू आणि नेक्स्ट लेक्चरला, पुढच्या लेक्चरला राहिलेल्या 2 रिमेनिंग 2 theories we will discuss. So focus on first theory, root pressure theory, that is nothing but Feitel theory. Actually this theory proposed by first scientist Priestley या शास्त्रज्ञानं रूट प्रेशर थेरी किंवा व्हायटल थेरी सर्वप्रथम मांडली. कोणाचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी? ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. या प्रिस्टले शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला, एक्सपेरिमेंट केला ऑन पॉटेड प्लांट्स. कुंडीमध्ये छोटंसं रोपटं, कुंडीमध्ये आपण छोटी छोटी झाडं लावतो, मग ते गुलाबाचं असेल किंवा इतर कोणत्याही फुलांची झाडं लावतो. मग इथं कुंडीमध्ये जे रोपटं आहे ते रोपटं घेतलं, त्याला रोज पाणी घालत असत. विथ द हेल्प ऑफ शार्प नाईफ, अत्यंत धार असणारा जो चाकू असेल त्याच्या साहाय्याने त्यानं काय केलं? कट दिस प्लांट. ही प्लांट कट केली अबाउट द सॉइल few inches. इथपर्यंत माती आहे, मातीच्या वरती जी स्टेम असते थोड्याशा इंचावरती, इथं विथ द हेल्प ऑफ शार्प नाईफ कट दिस प्लांट. ही प्लांट कट केली अँड ऑब्झर्व व्हेरी केअरफुली, आणि बारकाईने निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आता झाडाला पाणी तर कुंडीमध्ये आपण रोज घालतो, या छोटं रोपटं असलं तरी याला खाली अशी मुळं असतात, रूट्स असतात, आणि रूट काय नेहमी करत असतं? ऍब्सॉर्ब वॉटर, नॉट ओनली वॉटर विथ डिझॉल्व्ड मिनरल्स. याच्यामध्ये जे काय विरघळलेले मिनरल्स असतील ते सुद्धा मुळं शोषून घेत असतात. इट इज ए कंटिन्युअस प्रोसेस. ही सातत्यानं असणारी प्रोसेस आहे, कंटिन्युअस प्रोसेस. हेन्स हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज डेव्हलप, आणि म्हणून हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होतो. इन अनदर टर्म दिस हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज ऑल्सो कॉल्ड एज ए रूट प्रेशर. याला रूट प्रेशर असं म्हटलं जातं. आणि या रूट प्रेशर द्वारा किंवा हायड्रोस्टॅटिक प्रेशर द्वारा हे मुळं जी काही जमिनीतून पाण्याबरोबर डिझॉल्व्ड मिनरल्स शोषून घेतात ते वरती फ्लो होत असतं. का फ्लो होत असतं? बिकॉज हिअर रूट प्रेशर व्हॅल्यू इज +1 to +2. रूट प्रेशर व्हॅल्यू किती असते? +1 to +2, and it is sufficient to pump forcefully water up to the 10 to 20 meters. 10 ते 20 मीटर इतक्या उंचीवरती पाणी शोषून घेण्याची त्याची क्षमता असते. म्हणजे रूट प्रेशर +1 to +2 एवढा जरी असला तरी सुद्धा पाणी वरच्या दिशेनं
10 ते 20 मीटर इथपर्यंत फोर्सफुली पंप केलं जाऊ शकतं किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जाऊ शकतं. आणि इथं बारकाईने निरीक्षण केल्या ते छोटस रोपटं कट केल्या इथं आपल्या लक्षात येतं हे जे सॅप आहे, प्लांट सॅप म्हणजे लिक्विड पार्ट ऑफ प्लांट, वनस्पतीमध्ये असणारा पातळ द्रव्य. तो द्रव्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, वॉटर अँड डिझॉल्व्ड मिनरल्स. पाणी आणि डिझॉल्व्ड मिनरल्सच असतं. आणि हे पाणी आणि डिझॉल्व्ड मिनरल्स म्हणजे प्लांट सॅप दॅट कॅन बी ओझिंग आउट. तिथून ते बाहेर येतं. म्हणजे जसं की आपल्या हाताला जर कापलं तर तिथून रक्त बाहेर येतं. सेम तशाच पद्धतीनं वनस्पती लाईव्ह कंडिशन मध्ये असताना ओलसर असते, ती कट केली तर पाण्यासारखा पातळ द्रव्य असा बाहेर पडतो, ओझिंग आउट फ्रॉम दिस प्लांट बॉडी. हे व्यवस्थित क्लिअरली दिसतं. याचा अर्थ रूट प्रेशर आहे. आणि म्हणूनच प्लांटच्या इतर अवयवांना, स्टेम, लीव्ज वगैरे 10-20 मीटर पर्यंत वनस्पतीच्या सर्व भागांना प्रेशरनं पाणी मिळू शकतं. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात असलं तरी पाणी पोहोचू शकतं. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. याला ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर म्हटलेलं आहे कारण हा पुरावा आहे की वरच्या दिशेनं पाणी जात आहे आणि इकडं कट केल्यानंतर ते पाणी बाहेर येतं. हे तुम्ही प्रयोग करून पाहू शकता. आता कोणत्याही सायंटिस्टनं स्वतः प्रयोग केलं, त्यानं त्याची मतं म्हणजे सिद्धांत मांडले, थेरीज पुटअप केली, तरी इतर शास्त्रज्ञ त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. इतर शास्त्रज्ञ त्याच्यावरती अभ्यास करतात, खरं खोटं चाचपणी करतात, टेस्ट करतात. आणि त्याच्यावर जर काय त्यांचे प्रश्न असतील, शंका असतील किंवा आक्षेप असतील, ते नोंदवत असतात, शंका निरसन करून घेत असतात. हे आक्षेप नोंदवणं गरजेचं आहे. आणि हे विज्ञानामध्येच घडतं, सायन्स मध्येच घडतं. आणि जर पहिल्या शास्त्रज्ञाचं जर चुकलं असेल तर त्या शास्त्रज्ञाला मान्य करावं लागतं, आपली थेरी माघारी घ्यावी लागते. आणि त्याच्यावरती दुसरं संशोधन येतं, ते मान्य करावं लागतं. आणि सर्वच शास्त्रज्ञ हे मान्य करतात. यालाच खऱ्या अर्थानं सायंटिफिक ॲटिट्यूड असं म्हटलं जातं, ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो. आणि तो सायन्स मध्ये असतो. आता या थेरीवरती ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत किंवा या थेरीला लिमिटेशन्स आहेत. म्हणजे ही थेरी बरोबर आहे, पण काहीतरी त्याला मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत किंवा काही ऑब्जेक्शन्स आहेत. ती इथं महत्वाची घेतलेले आहेत. लिसन केअरफुली. द ऑब्जेक्शन ऑफ रूट प्रेशर थेरी. We see one by one. First, it is not applicable to plants taller than 10 centimeters. मुळातच या थेरीमध्ये काय सांगितलंय? रूट प्रेशर +1 to +2 असतो. याचा अर्थ पाणी वरच्या दिशेनं किती मीटर पर्यंत जातं? 10 ते 20 मीटर. मग त्याच्यापेक्षा जास्त उंच झाडं जर असतील, 20 मीटर पेक्षा जास्त, तर त्याला ही थेरी ऍप्लिकेबल होईल का? नाही. ही त्याची पहिली मर्यादा आहे. सेकंड, ascent of sap also occur even in absence of root system. रूट सिस्टीम जरी नसली किंवा पुअर किंवा वीक असेल, अनडेव्हलप असलं, तरी सुद्धा वनस्पतीच्या बॉडीमध्ये प्लांट सॅप असतो. हे दुसरं ऑब्जेक्शन आहे. ascent of sap also occur even in absence of root system. रूट सिस्टीम इतकी वेल डेव्हलप नसली, वीक असली, पुअर असली, तरी सुद्धा प्लांट सॅप आपल्याला दिसतो. हे एक दुसरं ऑब्जेक्शन आहे. थर्ड, an actively transpiring plant, no root pressure is developed. पहा, in actively transpiring plant
देयर इज नो रूट प्रेशर डेव्हलप, तिथं रूट प्रेशर डेव्हलप होत नाही. चौथं, रूट प्रेशर व्हॅल्यू इज ऑलमोस्ट झिरो इन टॉलर जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म मध्ये जेवढ्या प्लांट्स येतात त्या मोठ्या वनस्पती असतात आणि त्याच्यामध्ये रूट प्रेशर व्हॅल्यू इज ऑलमोस्ट झिरो, शक्यतो झिरो असते. तरी सुद्धा पाणी कसं काय पोचतं हे एक महत्वाचा आक्षेप आहे. याचं उत्तर समाधानकारक त्या सायंटिस्टनं देणं गरजेचं आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे ऑब्जेक्शन. रूट प्रेशर व्हॅल्यू इज ऑलमोस्ट झिरो इन टॉलर जिम्नोस्पर्म. Then fifth, xylem sap under normal condition is under tension. Xylem मध्ये जो सॅप असतो, पाणी असतं, अंडर नॉर्मल कंडिशनला इज अंडर टेन्शन, ते खालीच असतं. या पद्धतीचे महत्वाचे 5 ऑब्जेक्शन्स आहेत किंवा लिमिटेशन्स आहेत या पहिल्या रूट प्रेशर थेरीला. पुढच्या नेक्स्ट लेक्चरला राहिलेल्या या 2 थेरीज आपण समजून घेऊया. आय होप यू अंडरस्टँड टुडेज कन्सेप्ट ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. आर यू गेटिंग दिस? ओके, थँक यू.